नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। खोपटा खाडीवरील पुलाला भगदाड। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या खोपटा ते कोपरोली रस्त्यावरील खाडीवरील पुलावर भगदाड पडल्याने रस्ता वाहतुकीस धोकादायक झाला आहे। विद्यार्थी वर्ग तसेच अन्य लोकांची मोठी वर्दळ असणाऱ्या या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। वेळीच उपाययोजना न केल्यास या ठिकाणी मोठे भगदाड पडून अपघात घडण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे। उरण तालुक्यातील खोपटा पूल ते कोपरोली परिसराकडे जाणारा हा रस्ता अलीकडे नेहमीच वर्दळीचा ठरला आहे। त्यात रात्री अपरात्री अवजड वाहनांची संख्या वाढत असल्याने या मार्गावरील पूल कमकुवत झाला आहे। या संदर्भात प्रवासी नागरिक, ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे वेळोवेळी लक्ष वेधले, मात्र सदर पुलाचे स्ट्रक्चर ऑडिट न केल्याने तसेच याकडे दुर्लक्ष झाल्याने पूल अधिकाधिक खचत गेला आहे। त्यात साईड पट्टी उखडली आहे। सद्यस्थितीत पुलाच्या जवळ भगदाड पडला असून ही परिस्थिती अशीच राहिली तर रात्री अपरात्री सदर भगदाड मोठं पडून या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। बांधकामाचे झोपेचे सोंग। खोपटा पूल ते कोपरोली हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत रस्ता येतो। विद्यार्थी वर्गासह ग्रामस्थांना उरण शहरात JNPA बंदराकडे येण्यासाठी सोयीचा आणि जवळचा हा मार्ग आहे। चिरनेर ते दिघोडे या वर्दळीच्या मार्गाला हा पर्यायी व सुरक्षित रस्ता आहे। मात्र रस्त्याची परिस्थिती होईपर्यंत बांधकाम विभाग झोपेचं सोंग घेऊन बसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात असेल तर ते योग्य नाही। तर या अपघात होण्याची वाट न पाहता सदर पुलाच्या जवळील भगदाड व उकडलेली साईडपट्टी दुरुस्ती करण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे। दीपक पाटील, माननीय उपसरपंच। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अनंत नारंगीकर सह तृप्ती भुईर, उरण।